ताण हा शब्दच आपल्या आठ्या आणतं आपल्या कपाळावरती। बरं, ताण नसेल तरी प्रॉब्लेम आहे, ताण खूप जास्त असेल तरी पण प्रॉब्लेम आहे। काय नेमकं करावं या ताणाचं? वेगवेगळे उपाय आपण सगळ्यांनी आतापर्यंत केलेले असतील। आज आपण ना थोडंसं ताणामागचं शारीरिक प्रक्रिया काय होतं ती समजून घेऊया, म्हणजे बेसिक लेवलला आपल्याला ताणाचं नियंत्रण कसं करायचं हे समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघणारच आहात याची मला खात्री आहे। नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टोत्रे। आपण समजून घेऊ की मला ताण जेव्हा येतो ना त्यावेळेला काय होतं, शरीरात काय होतं आणि ते कमी करण्यासाठी मला काय काय करता येईल, असं 3 टप्प्यामध्ये आपण समजून घेऊया। एखादी कृती मला करायची आहे जी मला जमेल की नाही अशी मला भीती वाटते आहे, किंवा ती खूप मोठी आहे, अचानकपणे आलेले आहे, असे अनेक कारण असू शकतात। पण आपल्या एक लक्षात येईल की जेव्हा मला ताण येतो तेव्हा मला काहीतरी कृती करणं अपेक्षित असतं। आता ही कृती करण्यासाठी माझं शरीर तयार होत असतं। जेव्हा जेव्हा माझ्या मेंदूला कळतं की आता मला कृती करायची आहे, काहीतरी काम करायचं आहे, फार महत्त्वाचं काम करायचं आहे, त्यावेळेला कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन आहे जो माझ्या रक्तात, माझा मेंदू त्याचा स्त्राव होतो। ह्यानी काय होतं तर माझं ब्लड प्रेशर वाढतं, माझ्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण, रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं। कशासाठी? तर मला काहीतरी कृती करायची आणि ही कृती करण्यासाठी मला ही एनर्जी लागणार आहे। कॉर्टिसॉल असतं म्हणूनच आपण जागृत अवस्थेत राहतो, आपण फोकस करू शकतो, आपण अटेंटिव्ह राहू शकतो। त्यामुळे थोडा ताण आणि थोडं कॉर्टिसॉल हे अत्यंत फायदेशीर आहे। पण ते जे ऍव्हरेज किंवा ऑप्टिमम लेवलचं आहे ना, ते एक मिनिमम लेवल आपल्याला लागतं, ते जर राहिलं तर मग आयुष्य फारच सुंदर आहे। पण तसं होत नाही, ते वाढतं। मग वाढतं म्हणजे काय होतं तर अति प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये साखर वाढते किंवा माझं ब्लड प्रेशर अति प्रमाणामध्ये वाढतं आणि आपल्याकडे म्हण आहे की अति तेथे माती, अति झालं की त्याची माती होते। म्हणजे कॉर्टिसॉल जर माझ्या शरीरामध्ये, रक्तामध्ये जर जास्त झालं तर मला त्याचा त्रास होणार आहे। काय त्रास होतो बरं? तर माझ्या शरीरामध्ये मला शरीराला पण त्रास होतो आणि माझ्या मनाला पण त्रास होतो। शरीराला काय त्रास होतो? माझं बीपी वाढलेलं असतं, माझी रक्तातली साखर वाढलेली असते, माझं चयापचयामध्ये सुद्धा गडबड झालेली असते, मेटाबॉलिझम माझं गडबडून जातं आणि त्याचाच परिणाम किंवा त्याच्या सोबत अजून काय परिणाम होतो मानसिक पातळीवरती, तर माझी चिडचिड व्हायला लागते, मला झोप नीट लागत नाही, मला जेवण नीट जात नाही, माझं फोकस कमी झालेलं असतं किंवा त्यामुळे गोष्टी मला पटपट लक्षात येत नाही। मग लोक मला समजून सांगायला लागतात की मला त्याचा पण राग येतो। म्हणजे जेव्हा मला ताण येतोय तर शारीरिक पातळीवरती आणि मानसिक पातळी दोन्हीकडे गडबड होते। मग आता उपाययोजना काय आहे? आपण अनेक उपाय केलेले आहेत। आपण अगदी साध्या सोप्या बेसिक उपायांपासून सुरुवात करूया। एक आपल्या लक्षात आलं की कॉर्टिसॉल वाढलंय शरीरातलं, ते मला कमी करता येईल का? नक्कीच करता येणार आहे। जसं आपण मागच्या व्हिडिओ डोपामाइनचं बघितलंय, वाढवायचं, इथे आपण कॉर्टिसॉल कमी करायचं बघूया। काय करता येऊ शकतं? सगळ्यात पहिले जे मला करायचंय 3च गोष्टी सांगणार आहे, 3 गोष्टींनी सुरुवात करूया। सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर मला चांगलं सकस अन्न खायचं, कारण मी काय खाते आहे त्याचंच सगळं रक्त आणि सगळं बनणार आहे ना। त्यामुळे पालेभाज्या खाणं अगदी खूप बेसिक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण हे करत नाही आपण। तर आपण हे केलं पाहिजे। जर मला ताणावरती नियंत्रण ठेवायचं आहे, मला डॉक्टर सांगतायत की तुमचा जो त्रास आहे ना तो स्ट्रेस इंड्युस्ड आहे किंवा स्ट्रेस रिलेटेड आहे, तर त्यासाठी मला नीट जेवण करायला पाहिजे। दुसरं मला काय करायचं आहे? व्यायाम करायचा आहे। व्यायाम म्हणलं की आपल्याला लगेच जिम आठवतो, योगा क्लास आठवतात, ते करे तर फारच छान आहे। पण आपण सुरुवात करू शकतो की पायी फिरण्याने। कॉर्टिसॉल आपल्या रक्तातच आहे, ते बाहेर गेलेलंच नाहीये, अजून रोज रोज त्याच्यामध्ये ऍडिशन होत आहे। त्याला मला व्हेंटिलेट करणं गरजेचं आहे आणि ते व्हेंटिलेट करण्यासाठी, त्याला बाहेर काढण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे। त्यामुळे व्यायामाला सुरुवात करायची। आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे अगदी पहिल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की ध्येय कसं ठरवायचं आणि त्याला अंमलात कसं आणायचं। तर व्यायामाला सुरुवात आपण केलेली नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि कामाला सुरुवात करा, व्यायाम करायला सुरुवात करा। तिसरं मला काय करायचं आहे तर चांगली झोप घ्यायची आहे। ह्या 3ही ज्या गोष्टी आहेत ना या आपल्या खूप बेसिक नेचरच्या आहेत, आपल्याला खूप वेगळं काही करायचं नाहीये। नीट शांत झोप जेव्हा होते तेव्हा कॉर्टिसॉल आणि मेंदू हे चांगलं काम करत असतं। ताण आल्यानंतर शांत किंवा ताण येऊ नये म्हणून देखील रात्रीची शांत 7 ते 8 तास झोप ही गरजेचीच आहे।
त्याकडे कसं आपल्याला जाता येईल, ती कशी आपल्यामध्ये रोजच्या रोज छान झोप आपल्याला लागेल याकडे आपल्याला बघायचं आहे. आपण आतापर्यंत ताणाच्या व्यवस्थापनासाठी काही ना काहीतरी कृत्या केलेल्या असणार, काहीतरी टेक्निक्स वापरल्या असतील. कोणत्या तुमच्यासाठी इफेक्टिव्ह झाल्यात आणि कोणत्या नाही झाल्यात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.